आहा! भरपूर साऱ्या भाज्या घालून केलेलं. मुलं भाज्या खात नसतील तर मस्तपैकी हे चीझी पिझ्झा बॉम्ब्स गव्हाच्या पिठाचे ओव्हन न वापरता आपण हे तव्यावरती केलेले आहेत. मस्तपैकी सोनेरी रंग आलेला आहे. भरभरून भाज्या आणि चीज आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून इन्स्टंट ईस्ट, एक मोठा चमचाभर मिल्क पावडर, 1 ते 2 टेबलस्पून साखर, चवीपुरतं मीठ. आता थोडं थोडं करून कोमट दूध घालायचं आहे आणि कणकेच्या पिठाचा आपण चपातीसाठी जसं मळतो तसंच आपल्याला हेही मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी इथे कोमट पाणी किंवा कोमट दूध तुम्ही काही वापरू शकता, पण मी सजेस्ट करेल की शक्यतो कोमट दूधच वापरा. दुधामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या पदार्थाला. हे मळून घेऊयात. पीठ मळण्यासाठी थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी वापरलं तरीही चालेल. फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की कोमट वापरायचं आहे. घट्टपेक्षा थोडीशी सैलसर अशी आपली कणिक इथे मळून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी चपातीसाठी जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये अगदी थोडंसं चमचाभर तेल घालूयात. हे पहा, छान अशी थोडीशी सैलसर आणि मऊ कणिक आपली इथे मळून झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये ईस्ट घातलेलं आहे, त्यामुळे हे झाकण ठेवून आपलं पीठ जोपर्यंत व्यवस्थित फुलत नाही किंवा ते डबल होत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आपलं पीठ रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण एक स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मशरूम्स अगदी फाईन चॉप केलेले, त्याचबरोबर शिमला मिर्च अर्धा कप, तीही अगदी फाईन चॉप केलेली, एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा आपल्याला फाईन चॉप करायचा आहे, आणि 1 कप चीज. आता चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मॉझरेला चीज किंवा मग चेडार चीज किंवा मग मिक्स, तुम्हाला जे आवडतं ते चीज घालूयात. हे सगळं घातल्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे मिक्स्ड हर्ब्स 1 ते 2 टीस्पून. हे स्टफिंगचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता. तुम्हाला ज्या गोष्टी जास्त आवडतात त्या जास्त घालायच्या. सो येस, हे आपलं आपण स्टफिंग रेडी करूयात. आता इथे मिक्स्ड हर्ब्स घालून झालेले आहेत. आता आपण घालूया ह्यामध्ये चवीपुरतं मीठ. आता चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं प्रमाणात घालायचं मीठ, नाहीतर खूप खारट होईल आपली स्टफिंग. मीठही आपलं घालून झालेलं आहे. आता काही नाही, फक्त ह्याला मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. स्टफिंग जर तुम्ही वेळ आधी बनवत असाल तर मीठ सगळ्यात शेवटी घालायचं. घातलं की भाज्यांना पाणी सुटतं आणि मग स्टफिंग जी आहे ती आपली खूप ओलसर होते. ही स्टफिंग तुम्ही वेळेआधी बनवू शकता, फक्त मीठ जे आहे ते शेवटी घालायचं. आता मी इथे स्टफिंग बनवण्यासाठी शिमला मिरची, मशरूम, कांदा हे असं वापरलं आहे, पण तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता. जसं की स्वीट कॉर्न, पीज, पालक, ह्याही तुम्ही भाज्या घालून हे स्टफिंग अशा प्रकारे रेडी करू शकता. हे पहा, मस्तपैकी आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे. चीज थोडंसं जास्त घालायचं, चीजमुळे टेस्ट खूप छान येते. आपलं स्टफिंग रेडी आहे आणि आपण इथे जे पीठ मळून ठेवलं होतं ह्याच्यासाठी हेही छान असं फुललेलं आहे. तुम्ही पाहू शकता, जाळी पडली अशी. हे पहा, पीठही आपलं इथे व्यवस्थित रेडी आहे. एकदा ह्याला पुन्हा एकदा असं मळून घेऊयात. हे हलकंसं आपलं एकजीव करून झालं की तेलाचा हात घ्यायचा, पीठ चिटकत असेल हाताला तर, आणि ह्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आपण ह्याचे पिझ्झा बॉम्ब्स करणार आहोत, तर हे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे. हे असं हाताने किंवा तुम्ही लाटूनही हे करू शकता. मी लाटूनही दाखवते तुम्हाला. हाताने छोटी अशी वाटी तयार करून घ्यायची. पुरणपोळीला आपण जशी वाटी बनवतो साधारण, अशी ही वाटी बनवून घ्यायची. हे पहा, ही अशी ह्याची वाटी बनवून झाली की आपण जे स्टफिंग रेडी केलं होतं
ते 1 ते 2 चमचे स्टफिंग ह्यामध्ये भरायचं. पुरण जसं भरतं तसं हे भरून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित बंद करून घेऊयात. हे पहा, हे असं सगळीकडून व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं. थोडासा गोलाकार देऊयात आणि तयार आहे आपला असा पिझ्झा बॉम्ब. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पिझ्झा बॉम्ब तयार करून घ्यायचे आहेत. खालून व्यवस्थित बंद करायचं. आपण जेव्हा हे बेक करू त्यावेळेस हे खालचं तोंड उघडायला नको म्हणून हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. आणि हे पहा, मस्त असा पेढा तयार आहे. आता एक तुम्हाला लाटून दाखवते. छोटासा पेढा घ्यायचा, जसा आधी घेतला होता तसा. त्याला सुकं पीठ लावायचं. हे पहा, असं सुकं पीठ त्याला लावून घ्यायचं आणि हे हलकंसं लाटून घ्यायचं. थोडंसं मध्यम जाड लाटून घ्यायचं. खूप जास्त पातळ लाटलं तर स्टफिंग जी आहे ती व्यवस्थित आपली बसणार नाही किंवा मग ती बाहेर येऊ शकते. हे पहा, असा पेढा लाटून झाला आपला. थोडीशी जाडसर पुडी लाटून झाली की ह्यामध्ये स्टफिंग घालायचं. आता तुम्ही ह्याला कुठलाही आकार वगैरे देऊ शकता, तुम्हाला हवा आहे तसा. हे सगळीकडून आता असं बंद करून घ्यायचं. हे असं जास्ती जर झालं असेल, हे जास्तीचा भाग वरचा असा काढून टाकायचा. छान असा गोल गुबगुबीत गोल आकार द्यायचा. आणि हे पहा, तुम्हाला जर लाटून सोपं वाटत असेल तर लाटून करा किंवा हातानेही केलं तरीही चालेल, जसं तुम्ही कम्फर्टेबल असेल तसं. आता अशाच प्रकारे आपण सर्व पेढे तयार करून घेऊयात. हे पहा, हे असे छान पिझ्झा बॉम्ब्स आपले तयार आहेत. आता आपण हे पिझ्झा बॉम्ब्स आज बेक नाही करणार आहोत, आपण हे तव्यावरती करणार आहोत. अगदी सोपं आहे. तर चला पुढची प्रोसेस पाहूयात. इथे कुठलाही बिडाचा तवा किंवा कास्ट आयर्न तवा जो आहे तो प्रॉपर असा गरम करून घ्यायचा. त्यावरती बटर घालायचं आणि आपण हे जे पिझ्झा बॉम्ब्स बनवले होते त्यावरती हे सगळे असे ठेवून घ्यायचे. शक्यतो बिडाच्याच तवाचा वापर करायचा. यामध्ये हीट खूप छान इव्हन डिस्ट्रीब्यूट होते. हे पहा, मस्तपैकी असे सगळे ठेवून झालेले आहेत. आता हे मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला मस्तपैकी सगळीकडून शिजतील किंवा असे भाजतील अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत. हवं असल्यास थोडंसं अजून बटर घालूयात. हे पहा, खालच्या साईडने असा छान सोनेरी रंग आला. हे पलटून घ्यायचे आहेत. सगळ्या बाजूंनी हे असं छान भाजून घ्यायचं आहे. हे पहा, वरतून खालून कडेने सगळीकडून हे छान भाजले गेले की आपण हे आता काढून घेऊयात. आहा, बाहेरून कुरकुरीत, आतून चीझी, मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या 4-5 वाजताच्या त्या बुकेसाठी, स्नॅक्स असो, किटी पार्टी असो, कशासाठी तुम्ही ही होल व्हीट पिझ्झा बॉम्ब रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.